आले का सगळे? सगळे आले पण गुरुजी अजून आले नाहीत. हा, गुरुजी नाही आलेले? आलो आलो घ्या, आलो. आले. या 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 नमस्कार. या या. थोडासा उशीर झाला, क्षमस्व. नाही नाही नाही, असं दे ना, असं दे. चल गुरुजी आज लगेच पूजेला सुरुवात करायची ना. करूया करूया. कोण बसणार आहे पूजेला? अर्थात दादा आणि वहिनी. आम्ही दोघं या बसतोय. या. गुरुजी आमच्या घरावर कसलं सावट आलंय ते काय कळना बघा मला. मनोभावे पूजा करा म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. होय गुरुजी. चला सुरू करूया. स्वस्ति सुया विनाशाख्या पुण्यकल्याण वृद्धिदा विनायक प्रिय नित्यंतान स्वस्ति भो ब्रुवन्तु नः कपाले मंगल तिलकं कृत्वा. तुम्ही हळद कुंकू लावून घ्या. देहि सौभाग्यम आरोग्यम देहि देवी परम सुखम रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो देहि. आता सगळ्या देवदेवतांना तुम्ही नमस्कार करा. तर आता अग्नीची पूजा करूया. सप्तहस्त चतुशृंग सप्तजीव द्विश्रीजिका अग्नेय पुरुषोक्त सर्वदेवमय व्या धूम्रे केतु रजदक्ष तस्मै नित्य नमो नमः. अग्नीला फुल व्हा. तुम्ही हळद कुंकू व्हा. स्वाहा येन महा स्वधा येन महा. नमस्कारो मी. बघा घर हे लोकांनी बनतं आणि त्यामुळे घरातल्या लोकांच्या इच्छा आकांक्षा द्वेष मत्सर राग या गोष्टींमुळे त्यांच्या हातून कृत्य घडतात आणि मग पर्यायानं घरातले वातावरण ठरतं. आणि म्हणूनच मग घराची शांत करायची असेल ना तर मग घरातल्या लोकांनी त्यांच्यातल्या ह्या सगळ्या गोष्टींना त्यागलं पाहिजे आणि मग आपण पूर्वी केलेल्या कृत्याची पापाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि म्हणूनच घरातल्या लोकांसाठी घरासाठी त्यांनी आपलं पुन्हा एकदा नवं जीवन जगलं पाहिजे तरच घर शांत होईल. खरे गुरुजी. आता एक तुपाची आहुती तुम्ही द्या त्याच्यामध्ये. जपा कुसुम संघाशम काश्यपेय महदुतीम तमुरीम सर्व पापग्नम. माझ्या पापाची शिक्षा आप्पीला ना अर्जुनला देऊ नकोस. मी जे काही आहे ते भोगायला तयार आहे, पण माझ्या घराला नेहमी सुखात ठेव. देवा माझ्या या घराला सगळ्या संकटातून सोडव एकदाच. आता तुम्ही उठा. चला आता सगळ्यांनी मिळून एक 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 आहुती या होमामध्ये द्यायची आहे. येऊन बसा आणि आहुती द्या. हा गुरुजी. आप्पीमुळे मी परत माणसात आले. आता आप्पीलाच कसली शिक्षा देतोयस रे देवा तू. तिच्या वाटची मला दे पण तिचा हा त्रास सगळा संपव. रुपालीला घेऊन ये जा. माझ्या लेकीला जे काय झालंय त्याला तोंड द्यायची ताकद दे. देवा माझ्या दीदीला तिचं बाळ परत मिळवून दे.
देवा, माझ्या रुपालीला बरं कर आता. या आप्पीला असंच येडं कर द्यावा, अशीच कायमची घरी बसव, हीच काय ती इच्छा आहे माझी. या सर्वांनी जे काही मागितलंय ना ते सगळं त्यांना मिळू दे, आणि ज्यांनी त्यांच्या कृत्यांबद्दल माफी मागितली त्यांना माफ कर देवा, आणि माझ्या बाळाला माझ्यापर्यंत पोहोचव देवा. मला या घराला कधीच शांत होऊ द्यायचं नाही, आणि इथल्या लोकांनी एकमेकांची परत तोंड बी बघायला नाही पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. पूजा उत्तम झालेली आहे, आता सगळं काही व्यवस्थित होईल. चला. अहो त्यांची दक्षिणा. हो गुरुजी, मी 1 मिनिट. सगळं कल्याण होईल, व्यवस्थित होईल. तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. अहो आभार कसले, हे सगळं देवाचं काम आहे, कधीही बोलवत जा. हा, सगळे व्यवस्थित होईल. चला येऊ. झाली बाई एकदाची शांती. बापू, तुम्ही आता जेवण करूनच जावा. नाही नाही पिऊ, मला पण यांना सोडून स्टॉपवर जायचंय. निघूया आपण. हो, आपे येतो आम्ही. मी येते की बाहेर सोडवायला? हा बरं. अर्जुन सर का येऊ का? बरं या. हा चला येतो. या या या. तुझ्या मनाची इच्छा पूर्ण झाली. झाली बाई एकदाची शांती. सरकार, नाही, शांती चांगलीच झाली. नाही, घराची शांती चांगलीच झाली, पण ह्या घरात खरी शांती तवाच नांदल तेव्हा ही मनी मावशी घराच्या बाहेर निघाली. मी काय केलंय आता? ठेवायचं एकदम बंद, अजिबात बोलायचं नाही तुम्ही. सरकार, तुमचं नेमकं काय असेल ना ते बघून घ्या, मिटवून घ्या. उद्या सकाळपर्यंत ही बाई जर घर सोडून निघून नाही गेली ना, तिचा सगळा बोजा बिस्तारा मी बांधीन. डायरेक्ट तालुका जाट, नांदूर, जिल्हा बीड, पहिल्या एसटीने सोडून येईल. सरकारी बघा, तुम्हाला मी शेवटचं सांगतो, त्यांचं काय असेल ना ते बघून घ्या. यांना कसं समजून सांगायचं तुम्ही सांगा, पण ही बाई घरात राहिलेली मी खपून घेणार नाही म्हणजे नाही. बापू, मम्मी, जरा बोलायचं होतं. अगं बोल की आप्या, तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे. नाही अप्पे, आता एवढं सगळं झालं ना म्हणून जरा. मम्मी, आत्ता सध्या माझ्यासोबत जे चाललंय ना त्यासमोर काहीच नाही. अगं दिदे, एवढा कसला त्रास होतोय तुला? मला तेच बोलायचं होतं. बापू, मम्मी, मला खरंच बाळाचा आवाज येतो. मी खोटं नाही सांगत आहे, मी खरं बोलते. खरंच बाळाचा आवाज येतो. आपलं बाळ जिवंत आहे असं वाटतंय मला. अगं अप्पे, मम्मी, अगं मला ना ह्याच गोष्टीचा जास्त त्रास होतोय. मी काही बोलायला लागले ना की सगळेजण मला समजवायला येतात. समजवण्याच्या आधी एकदा माझं ऐकून तर घ्या. एकदा
आप्यात तू बोल बाळा, आम्ही ऐकतोय की. बापू हे बघा, मी मुद्दाम नाही करत हे सगळं. मला खरंच असं वाटतंय का बाळ जिवंत आहे. मी आता हे सगळं कसं लोकांना सांगू हे नाही माहिती मला. सांगितलं तर मी येडी वाटणार आहे हे माहिती. आपे हे बापे असं नको म्हणूस ग, कसं तरीच होतं ग. अगं नाही मम्मी, खरंच वाटणार की. पण मी सगळं कसं सांगू मला नाही कळत आहे. एकदा का बाळाचा आवाज आला ना मम्मी, मला सुधरत नाही अगं. तिकडून आवाज आला ना त्यामागे असं पळ सुटावंसं वाटतं. मला कळतच नाही काय चाललंय. आप्या तिकडे काय सापडतं का तुला? बापू आपण नीट शोधलंच नाही ना हो. बापू मम्मी दीदी एवढ्या पोट तिडकीनं सांगत्या म्हणजे नक्कीच काहीतरी खरं असणार आहे यात. दिप्या हे बघ आपे, बघ तुझं वाटणं कळतंय ग मला. नाही कळते, नाही कळते मम्मी, कोणालाच नाही कळते. अगं अर्जुनला पण नाही कळते. आणि तुम्हाला नाही कळालं तर माझी हरकत नाहीये, पण किमान माझं बोलणं खोटं ठरून मोकळे नका ना होऊ. आपे अगं तसं नाही ग, एक आई म्हणून मला कळतंय असं म्हणायचं होतं ग. आणि आप्यात अगं तसं जरी असलं तरी तुझं वाटणं सगळेजण नाहीच समजून घेणार. पण हे बघ, त्याच्यामुळे तुझं वाटणं चुकीचं किंवा बरोबर ठरत नाही. तुला जसं तुझ्या बाळाबद्दल वाटतंय ना, तसं आता तू कुठल्या परिस्थितीतून जाती याची जाणीव आहे आम्हाला. त्यामुळे आप्या तू आम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करू नको बाळा. आम्ही आहोत तुझ्यासोबत. हो दिदे, तुला असं वाटतंय ना की बाळ इकडेच कुठं तर आहे. मला सांग कुठं तर म्हणजे नक्की कुठं? नाही ना माहिती दिप्या, खरंच नाही रे माहिती मला. बरं ठीक आहे, तू नको टेन्शन घेऊ. आपण शोधून काढू बाळाला. मी आहे तुझ्यासोबत. अरे दिप्या पण सुषमा, आपण आप्याच्या पाठीशी खंबीर उभं राहूया. बरं ठीक आहे आपे बाळा, मी हाय. हा कधी तुला मन मोकळं करू वाटलं तर सांगत जा, बोलत जा बाळा माझ्याशी. हा आणि आप्या अजिबात काळजी करायची नाही बाळा. टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. तुला सांगू का, मगाशी एवढा अभिमान वाटला ना मला. अगं एवढी निडर आणि स्वतःचं म्हणणं मान्य करून लोकांसमोर जाणारी पोरगी भेटली मला. सगळं ठीक होईल, काळजी करायची नाही. आपे बाळा काळजी घे, आम्ही आहोत काय. मी हितनं बाहेर कुठं जाणार नाही म्हणजे जाणार नाही. हा ओ, हे घर सोडून मी कुठं बी जाणार नाही, आधीच सांगून ठेवते तुम्हाला. तुम्हाला ना तसंच पाहिजे. काय गरज होती तिथं मस्ती करायची? कुणी सांगितलं होतं त्या अर्जुनच्या बाळाविषयी तुम्हाला असं बोलायला, आणि ते बी सगळ्यांच्या समोर? नाही नाही, ते काय बी असलं ना तरी मी हितनं जाणार नाही म्हणजे जाणार नाही. हा, आणि काय चुकीचं बोलले हो मी? असं मग तर तुम्ही निघाच. काय निघा? ठीक आहे, निघते मी. हा, पण मी अशी नाही जाणार. मी त्या आर्जाला आणि त्याच्या बापाला, आर्जाच्या आईचं सगळं सांगेन आणि मग जाईन. मग बघू घरात कोण कोण राहतंय आणि कोण कोण निघतंय ते. हो थांबा, लगेच हरिदासाची कथा मूळ पदावर. हे असलं काही करू नका. नाही 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 नाही, मी आता तुम्हाला सोडणार नाही. बघा सरकार, तुम्ही आतापर्यंत फक्त माझ्या तोंडाला पानच पुसल्यात. दिलं तर काय नाही, जमीन देतो म्हणले आणि तवा बी मला गांडावले. त्यामुळे मी आता तुम्हाला सोडणार नाही. आता जातेच आहे ना तर ह्या घराची वाट लावीन आणि मगच जाईन, त्याच्याशिवाय जाणारच नाही. थांबा थांबा, करतो काय तर करतो म्हणजे काय उपाय निघतोय का ते बघतो ना. त्यो आरजे ऐकलं असं वाटतंय का तुम्हाला? हं? आजवर कधी ऐकलंय त्यानं? तरी तुम्ही थांबलाच ना. आता ग बाया, 2 मिनिटापूर्वी काय म्हणले सरकार तुम्ही? निघा. आता काय झालं? हे अर्जाच्या आईचं घडलेलं घरात कळलं तर ते परवडणार नाही. म्हणून काय बी करा,
आणि मला थांबवा. काय आहे परत कसल्या लाकडाची जमीन माझ्या माथी मारताय का काय? आपल्या लग्नाची कागदपत्र आहेत घ्या. काय भया भया भया. अहो सरकार, तुम्ही लपून ठेवलं होतं होय होय हे आ? म्हणजे तुम्ही त्या अप्पीने चांगला डाव खेळला माझ्याशी. आता मिळाल्यात ना तुम्हाला, ती घ्या आणि नेऊन दाखवा आणि राहा इथंच. नाही 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 सरकार, मला ना अजून लई राग आलाय बघा तुमचा. अहो कसला माणूस आहे हो तुम्ही. हा अहो मी किती मरमर करून हा कागद शोधत होते, पण रातची झोप येत नव्हती मला. त्या दिवशी मी एवढी कागद शोधत होते तेव्हा माझ्या मोरा बसून हे करून दात काढत होते नाही का. तुम्ही लपवलं होय होय हे. आता गरजेची वेळी मिळाल्यात ना परत, ती घ्या आणि जा. नाही 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 आता तुम्हाला सोडत नसते बघा. हे मी त्या अर्जाला दाखवते, त्याला गप बसवते, पण तुमचं काय करते ते बघाच आता. आता आणखी काय करणार आहे माझं? झालं की सगळं संपलं. नाही 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 अजून काय संपलं नाही तुमचं. अजून लय काय काय दाखवायचंय तुम्हाला, आणि ते मी तुम्हाला दाखवणारच. अंबीर अंबीर, अरे कुठवर पळणार आहेस तू? एक ना एक दिवस तुला सत्याला सामोरं जावंच लागेल, आणि लवकरच तो दिवस येईल असं वाटायला लागलंय. अर्जुन, आपली तुला कुठल्या आणि कशा भाषेत सांगू म्हणजे तुला समजेल आणि पटेल? तू माझं ऐकून तर घे. तू सांगितलेलं मला सगळं कळतंय. फक्त वळत नाही असंच ना? अर्जुन तू चिडू नको, शांत आपली हो. माझी सहनशक्ती संपत चालली आहे. म्हणजे आपे मला बघव ना तुझ्याकडे. असं किती 2-1 दिवस झाले का आपल्याला बोलून? अर्जुन माझ्याकडे तेव्हाही उत्तर नव्हती. मी आपे तू कलेक्टर ऑफिसला येड्यागत फिरत होतीस, कळते का तुला? बघितला का तो व्हिडिओ बघितला? मला व्हिडिओ बघायची गरज नाही. मला माहितीये मी काय करत होते. काय करत होती? मी चल चल माझ्या बरोबर आता. काय चाललंय? चल ना तुला दाखवतो बाळ कुठे आहे ते. अर्जुन काय चाललंय? आपे आपलं बाळ आपल्याला सोडून गेले हे तुला स्वतःला समजून सांगावंच लागेल. त्यासाठी तिकडे जायची. तिकडेच जायची गरज आहे, दुसरा पर्यायच नाही आपल्याकडे. आणि तसंच हॉस्पिटलला पण जाऊ. हॉस्पिटलला? हो, तुझ्या ट्रीटमेंटसाठी. अर्जुन मी वेडी नाहीये. पे रुपाली वहिनी त्या बाहुलीला स्वतःचं बाळ म्हणतात, त्याच करत बसतात दिवसभर. मला आता त्रास होतोय. नाही तू चल एकदा बघ आपलं बाळ कुठे आहे ते. चल. नको, मी घेईन माझी काळजी. इथून पुढे तू बाळाचा विचार जरी केला की बाळ जिवंत आहे, मला बाळाला शोधायचं, मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. काय करतेस तू आपे? लागलं का तुला? नाही, तू सावरायला येतोस की नाही ते बघत होते. आपे हे सगळं करण्याची वेळ आहे काही आता? अर्जुन तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे ना रे? ते असं कसं म्हणते प्रेम नाही म्हणून? मग तू माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीयेस. परत तेचा. अगं आपे माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तर विश्वास नाही ठेवते ना मी. म्हणजे? छापे अगं माझा लय जीव आहे तुझ्यावर, म्हणून तर काळजी वाटते ना. तू हे काहीतरी खोळ घेऊन बसलेस डोक्यात. खूळ नको ना म्हणू रे अर्जुन. सॉरी, पण एवढं सगळं होऊन पण परत तू त्याच विषयावर बोलत असशील तर मग काय बोलणार मी तरी? अर्जुन पण मी हे सगळं ठरवून नाही करत. आपे मला माहिती तू ठरवून नाही करत आहे, पण आपे तू डोक्यातून काढलं पाहिजे ना आता हे.
आम्ही काय करू शकतो लय ते तुला समजून सांगू शकतो, पण तू तुझ्या मनाशी ठरवलं पाहिजे, मग तू विषय डोक्यातून काढला पाहिजे ना. अर्जुन अरे पण आता आपे परत पण नको म्हणून जे काय ना तुला आता केलं. आता ग बाया, मी काही चुकीच्या येळेला आले का? तुमची काही वादावादी चालली होती का? नाही नाही, चालू द्या, मी नंतर येते. हा, तुम्ही ते निघाला होता ना, का थांबलाय मग? अरे अर्जुन बाळा, तेच सांगायला तुला आले होते मी. धर ही कागद बघ. काय मी पडली आपली अंगठा बात, मला त्यातलं काय कळत नाही, तुला कळत. वाच तू वाच.